नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023 यामध्ये बघा ज्या काही पोस्ट होत्या एईच्या पोस्ट होत्या, त्यानंतर आता आयटी इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा वॅकन्सीज होत्या। साधारण 1900 फ्रेशरसाठी आणि बाकी 500-600 वॅकन्सीज याच्यासाठी एक्सपिरियन्स होल्डरसाठी आहे। तर त्यामध्ये एक्झाम डेटबद्दल बऱ्याचशा कमेंट्स मला आल्या किंवा प्रश्न मला आले। फेब्रुवारी एंडिंगला काही डेट होती, ती एका चॅनलने किंवा कुठून तरी IBPS वगैरे स्लॉट बुक केला असं न्यूज विद्यार्थ्यांना मिळाली। त्यामध्ये 26-27ला टेक्निशियनची एक्झाम होईल असं एक्सपेक्टेड होतं। मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की फेब्रुवारीच्या एंडमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगू इच्छितो मित्रांनो की कसं असतं की IBPS दर महिन्याला स्लॉट बुक करते, म्हणजे दर महिन्याला त्यांचं शेड्यूल राहतं, त्यानुसार त्यांच्याकडे ज्या काही एक्झाम पेंडिंग आहे किंवा ज्या काही एक्झाम होणे आहे त्याचं ते स्लॉट दर महिन्याला बुक करते। परंतु त्यासाठी त्या पर्टिक्युलर कंपनीची म्हणजे महापारेषण असेल, महावितरण असेल किंवा आणखी कुठली कंपनी असेल, MIDC असेल किंवा आणखी कुठलं असेल, तर त्याची परमिशन लागते। जेव्हा ते स्लॉट बुक करतात त्यानंतर ते काही दिवसानंतर फॉर एक्झाम्पल महापारेषणचं तर टेक्निशियनचं जे आहे तर त्याच्यामध्ये 26-27 तारीख किंवा आपण म्हणू की एईसाठी 23 मार्च ही डेट त्यांनी बुक करून ठेवलेली अशी माहिती मिळते आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये ही डेट ही फायनल नसते किंवा कन्फर्म नसते, ही फक्त IBPSने बुक केलेली डेट असते, त्याच्यातून ती फायनल डेट नसते किंवा कन्फर्म डेट नसते, त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात। महापारेषणने जर म्हटलं की नाही या डेटला आम्ही रेडी नाही आहे किंवा आमचं काही इश्यूज आहे किंवा इंटरनल इश्यूज आहे, टेक्निकल इश्यूज आहे, तर ती त्या डेटला एक्झाम होत नाही, ती पुढे ढकलली जाते। ठीक आहे, तर आता रिसेंटली 2-3 दिवसाआधी आय थिंक विद्यार्थ्यांनी काहीतरी कुठेतरी व्हिडिओ बघितलेला आहे आणि टेलिग्रामवर सुद्धा मेसेजेस बघितलेला मला ही एक्झाम आता पोस्टपोन झाली, म्हणजे टेक्निशियनची एक्झाम पोस्टपोन झाली। तर मित्रांनो, पोस्टपोन एक्झाम केव्हा होते? जेव्हा ती कन्फर्म असते। इथे कन्फर्म काहीच नाही आणि ऑफिशियल साईटवर काहीच आलं नाही। ऑफिशियल साईट म्हणजे महाट्रान्सको.in किंवा महाडिस्कॉमची साईट असेल किंवा महाजनकोची असेल किंवा कुठल्याही डिपार्टमेंटची जी ऑफिशियल साईट असते त्यावर जेव्हा डेट येते तेव्हा ती कन्फर्म समजावी, त्याशिवाय ती कन्फर्म डेट समजू नये। ठीक आहे, त्याच्यामुळे ही जी डेट होती टेक्निशियनची, ITI टेक्निशियनची, ती एक्सपेक्टेड डेट होती। त्याबरोबर अजूनही ती डेट अजून कन्फर्म नाही आहे, त्याच्यामध्ये कॅन्सल वगैरे हे त्या गोष्टी पोस्टपोन याच्या मागे तुम्ही लागू नका। एक्झाम ही कधीही होऊ शकते, पुढच्या 8-15 दिवसामध्ये जरी एक्झाम झाली तरी तुम्ही तयार पाहिजे, हे माझं वाक्य नेहमीच असतं मित्रांनो, तुम्ही तयारीमध्ये पाहिजे। ठीक आहे, बाकी तुमचं जर तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला सुट्ट्या घ्यायच्या असेल किंवा काही तुमचं काही अदर प्लॅनिंग असेल, एक्झाम डेट जेव्हा फायनल होते किंवा IBPSने स्लॉट बुक केला आणि प्लस तुमचं महाट्रान्सकोचं परमिशन असलं तर साधारण 15 दिवस आधी त्याचं नोटीस महाट्रान्सकोच्या साईटवर येऊन जातं। ठीक आहे, त्याच्यामुळे कुठल्याच डेटला सध्या कन्फर्म समजू नये। ऑफिशियल साईटवर जेव्हा येईल तेव्हाच तसं तुमचं प्लॅनिंग करावं। तुमचं सुट्टीचं असेल किंवा तुमचं काही दुसरे इश्यूज असतात काही तुमचे विद्यार्थ्यांचे, जे मार्चमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते, असं काही नाही आहे। त्याच्यामुळे डेटच्या मागे न लागता अभ्यासावर फोकस करा। मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, हा जो आहे मित्रांनो हा बोनस टाईम आहे। त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये टेंटेटिव्ह एक्झाम होऊ शकते, तर तुम्हाला कदाचित तुमची एक्झाम मार्चमध्ये सुद्धा होऊ शकते। मी हे मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, पण कुठेतरी काहीतरी तुम्ही न्यूज ऐकता, कुठेतरी टेलिग्रामवर मेसेज बघता आणि डिस्टर्ब होता। अभ्यासामध्ये डिस्टर्ब होऊ नका, हे एक दिवस अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे। तुम्ही जे केलं आहे ते रिवाईज करा, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, रिजनिंग असेल, ॲप्टिट्यूड असेल, मराठी असेल, जिथे तुम्ही वीक आहे त्यावर फोकस करा आणि त्याची तयारी करा। पुढचे 1-2 महिने तुम्हाला एखाद महिना बोनस जर मिळाला असेल तर त्याचं सोनं करा। जे विद्यार्थी आता कंटिन्यू अभ्यासामध्ये असतात, पूर्ण फोकसने अभ्यास करतात, त्यांचंच पुढे सिलेक्शन होतं मित्रांनो। जे आता डिस्टर्ब होतात की नाही बा ही डेट आहे, ती डेट आहे, असं होईल का, तसं होईल का, हे होईल का, ते होईल का, एक्झाम खूप लेट होईल का, असे विनाकारणचे विचार मनामध्ये आणू नका। एक्झाम आज न उद्या होणारच आहे, नाही फेब्रुवारी तर मार्चच्या 1st-2nd वीकमध्ये होऊन जाईल। ठीक आहे, त्याच्यामुळे खूप काही डिले होणार नाही। तर मित्रांनो, डेटबद्दल कन्फ्युजन किंवा डेटबद्दल असं कन्फर्मेशन नसताना कुठली डेट ही गृहीत धरू नये असं मला वाटतं। रिवाईज करा, जास्तीत जास्त पेपर सॉल्व करा। क्वेश्चन बँक असेल टेक्निकलच्या, नॉन टेक्निकलच्या, ते जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करा आणि कुठे कमी आहे, कारण अभ्यास कितीही झाला तरी जोपर्यंत तुम्ही ती टेस्ट सॉल्व करत नाही किंवा कुठला पेपर देत नाही फुल लेंथचा वगैरे किंवा सब्जेक्टिव्ह वगैरे, त्याशिवाय तुमच्या लक्षात येत नाही की आपला अभ्यास किती झाला। तुम्ही कन्फ्यूज होता, तुम्ही किती अभ्यास केला असेल, एकदम तुम्ही महारथी असाल, तर जोपर्यंत तुम्ही पेपर देत नाही ना तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की आपला अभ्यास किती झाला। त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि आताचा जो वेळ आहे तो बोनस टाईम समजून करा, त्याच्यावर पेपर द्या आणि तुमचे जे काही क्वेश्चन बँक असेल, तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्हचे बुक असतील, MCQचे बुक असतील, ते सुद्धा सॉल्व करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। मी हेच म्हणेल तुम्हाला, आणि थोडंसं टाईम लावून प्रॅक्टिस करा, म्हणजे टाईमला अतिशय महत्त्वाचा। आपला अभ्यास पूर्ण होतो पण तो आपल्याला टाईम पुरत नाही, हे लक्षात घ्या। नॉन टेकमध्ये तर 100% टाईम पुरत नाही, मी तुम्हाला कन्फर्ममध्ये सांगतो।
त्याच्यामुळे त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. जिथे आपण कमी आहे त्याची प्रॅक्टिस करा. कट ऑफचा, एक्झाम डेटचा असा खूप जास्त विचार करू नका. एक्झाम डेटच्या एक्झाम जेव्हा होईल त्याच्या 8-15 दिवसाआधी तुम्हाला नोटीस येऊनच जाईल ऑफिशियल साईटवर. 1-1, 2-2 मार्कांनी सिलेक्शन जातं. त्याच्यामुळं हा वेळ घालवू नका. वेळेला अतिशय जास्त महत्त्व आहे. ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला पुढच्या 4-5 वर्ष येणार नाही. ॲटलीस्ट महाट्रान्सकोची तरी, महावितरणची तर आहेच आता, पण तो महाट्रान्सकोची पुढच्या 4-5 वर्ष ॲटलीस्ट ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला येणार नाही टेक्निशियनसाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या. बाकी तुमचे काही प्रश्न असेल या रिलेटेड मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल, बऱ्यापैकी तुम्हाला गाईडलाईन डायरेक्शन मिळालं असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढे आपल्या प्रिपरेशन रिलेटेड जे काही आपल्या आता लास्ट काही दिवस बाकी आहे त्याच्यासुद्धा आपले व्हिडिओज पुढे येणारच आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.